वैशाली ताई, वैशाली ताई, मोहिनी काय म्हणतो? अशी मागून येतं बापा, जोराने आवाज देतो, दचकून जातो ना मी. काय हो वैशाली ताई, दचत ताई काय? माझ्याच तर आवाज आहे. आता कोणत्या दिवसानं भूत येणार आहे आपल्या घरी? बरं वैशाली ताई, मी काय म्हणतो, आता बहिणी तुम्हाला सांगितलं गुलाबजामुन करायला. आज कोणी छाया ताई येते म्हणते, तुमची लाडाची नणद, तर त्याच्यासाठी गुलाबजामुन करजो म्हणे, असं सांग म्हणे वैशालीले. मोहिनी, असे वेळेवर होते का गुलाबजामुन? वेळच लागते त्याला करायला. आता तर काय म्हणते, हातातून काम सुटलं. आता जराशी आराम करतो म्हटलं, तर आलं काय दुसरं काम अजून माय मागं. मग वैशाली ताई, मी तुम्हाला पहिलेच म्हणत असतो, जे जे काम करेन का नाही ते तुम्हाला घरातले लोक काम सांगते म्हटलं. तुम्ही कधी नाही म्हणतच नाही. मग त्याला असं वाटते का हे काही नाही म्हणत नाही तर हे काही थकत नाही, म्हणून तुला एकावर एक ऑर्डर देतच राहते. आता सांगितलं तर करायला लागूनच बापा. आता काय नाही म्हणू शकत नाही. आता गुलाबजामुन म्हटलं तर 2-3 घंटे आता त्याच्यातच जाते. आता काढतो बापा, खवा तर आणलाच येईन, कालच खवा आणला. आता बैल माहीत झालं वाटते खवा आणला, म्हणूनच तर आता बैचं चालू झालं, गुलाबजामुन कर, नाही तर वक्तात कर असं म्हटलं नसतं काही. हा गोष्ट तुला काय सांगितलं तर तू येऊन उभी राहून गेली का इथं? सांगितलं वैशालीला ते. आता बाई सांगूनच राहिली, आता बोलूनच राहिली होती, तर तुम्ही येऊन गेल्या मधात. आता त्याला सांगूनच राहिले गुलाबजामुन सांगितले म्हटलं, आता बहिण करायले छाया ताई येते म्हटलं. हो अन वैशाली, जराशे मोठे मोठे बनवजो, असे वज्जरच लहान लहान नको बनू बाबा. साजरे नाही वाटत ते द्यायले. आता परक्या लोकांना देतो आपण तर साजरे वाटते, पण घरातल्या लोकांना चांगले वाटते काय? आता ती येईन छाया, आता 1 दिवस राहते का 4 दिवस राहते, तिला द्या लागन ना तिच्या सासू सासऱ्यासाठी. डब्यात भरून द्या लागन, आणि ते खाईन माझ्या पोरीला लय आवडते. मग म्हटलं बापा, आता म्हणतो म्हटलं वैशालीला का करून घ्या आता गुलाबजामुन. करतो ना मग आता बाई, पण आत्ताच कामं झाले माहिती थोडेसे. आता म्हटलं जातो जराशी खोलीत, थोडा वेळ घंटाभर आराम करतो म्हटलं, आणि मग लागन तर बनवून देईन म्हटलं, जमन नाही काय? तू आता ह्या मोहिनीवानी कामसोर धंदे शिकून राहिली का? एवढे कोणतं कामं राहते घरात का? वज्जरच कामाईसाठी हे करता जशा, जरा बरीले मोहिनीले करायला लाव. एकटीनं नको करू, दोघी मिळून करा. आता त्या गुलाबजामुन करायला गेल्यास फार बनती रे काय? घंटाभराचे तर गुलाबजामुन आहे, बात तर होते. मुरण कधी मग ते? मग करशील घंटाभरानं, येईन मग 5-6 वाजता, मग मुरण कधी ते? मुरले नाही पाहिजे काय? तिनं जर म्हटलं का आल्याबरोबर आई दे बरं मला गुलाबजामुन, मग मुरण तवा साजरे लागन ना ते, आताच करून ठेव. असं आहे, जे सुनाईले प्रेमानं वागवान का नाही ते सुना आपल्या डोक्यावर बसते, नाही तर मग बरं नाही ते कडक वागलं म्हणजे. काय आता बाई तुम्ही बी सकाळपासून वैशाली ते करूनच करून राहिल्या, तरी तुम्ही करणाऱ्याला बोलता म्हटलं. जराशी तर कदर करत जा कोणाची. असं थोडी आहे, तुमची पोरगी होय ना आम्ही कोण होय? आमचा जीव नाही का मग? तर वैशाली ते सकाळपासून करूनच करून राहिली, तरी ते थकली नसून काय? घंटाभर आराम करतो म्हणते तर करू द्या ना तिले. तुमची पोरगी काय आल्याबरोबर गुलाबजामुनच खाईन काय? राहीन ना 2-4 दिवस, मग मुरत नाही काय ते? संध्याकाळी केले तर मुरते ना रातभर, उद्या खाईन. वैशाली बरा वकील ठेवला होता तुझ्यासोबत, ते ऐकून काय म्हणते तर बोलासाठी. वकील तर मस्त ठेवला, काही बोलायचं कामच नाही, तुला वकीलच बोलून घेते सारं. करतो मी, आताच करतो. तुम्ही कायलेच एवढा गरम होता? करतो ना, करून देतो. हो करून ठेव. आणि हे हिला बोलायला नको लावत जो मधात काय? हे हिचं तोंडला चालती, हाताने चालत हिची तशी. पाहिलं वैशाली ताई, सासूसाठी किती करा, सासू शेवटी माय तर बनतच नाही. पण माहितीये काय, पुरा हात म्हटलं आपला असा सोडलाच निघते म्हटलं, किती केलं तरी. सासू कधी माय बनत नाही, सासू शेवटी सासूच राहते. एवढं करता तुम्ही तरी काय भेटलं शेवटी तुम्हाला? टचक बोलते म्हटलं निळ्या. जाऊ दे व मोहिनी, बोलू दे. काय करता आता, बोलतेच मग काय आपण काय त्याच्या यानं काही सोडून द्याव काय सारं? बोलतच असते. आता आपल्या आईने बोलत काय आपल्याला, तशी सासू बोलते, बोलू दे बोलत असेल तर. मी काही एवढं टेन्शन घेत नाही बाबा. असंच आहे तुमचं. मग तुमच्या एकूण तर साईड घेणार आहे, मॅटच आहे वैशाली ताई. तुम्ही खरंच काय मी कोणत्या मातीच्या बनल्या आणि कोणत्या नाही, तर बस काही बोलत राहा, कोणी काही म्हणत राहा. माझ्यासारखी राहिली असते की सारं फेकूनच दिलं असतं आणि चाललीच गेली असते तिकडे झोपायला खोलीत. मोहिनीताई, मोहिनीताई, आला काय रे मोहिनी? ये ना, काय उभाच राहते का तिथे आता दरवाजात? ते भाऊ आहे का व मोहिनी? लय दिवसाच्या बाद आला आपल्या घरी, आणि त्याला काय आता उभाच ठेवतं काय? पाणी गिनी देत काय का? बस ये ना, बसच म्हणतं. खावायचं बाई, देतो ना त्याला पाणी गिनी. मोहिनीताई कशी आहे म्हटलं, कशी आहे तब्येत वगैरे तुझी, बापूची, घरची सगळीची? मस्त आहे रे मोहित, तब्येती गिब्येती सगळ्याच्या चांगल्या आहे. पण तू तर लस वाढला रे, लस लंबालचक झाला. काय म्हणते, आमच्यापेक्षा मोठा दिसून राहिला आता. हाव ताई, तेवढाच राहू काय आता? आता मोठा होऊ नये काय, लहानच राहू काय? आता तुझ्या भाऊ पास झाला म्हणजे नोकरीवर लागते ना ताई. हो रेच, कर चांगला अभ्यास कर आणि नोकरीवर लाग, काहीतरी बन बाबा. म्हणजे आई बाबाचं नाव मोठं होते ना आमचंही होते. आम्हालाही वाटतं आमचा भाऊ आहे बा काहीतरी. म्या म्हटलं हेच आली म्हटलं छाया, हेच नाही आली बाबा. येतो आई येतो, आणि अजून याचा पत्ता नाही, याचा वाट पाहून राहिली मी कायची. चाल रे मोहित, चल तिकडे बस. हो ताई, हे बॅग घे माझ्याजवळची. काय आणलं रे याच्यात? अहो ताई, पाय तर तू काय आणलं तर त्याच्यात, मला विचारल्यापेक्षा तू स्वतःच पाय, तुला आवडणच. काय रे हे कपडे गिपडे कायले आणले?
लहान लेकराचे कपडे आणि साडी आणि हे आणि ते एवढं मोठं काय आणलं रे मोहित? आतापासून पाहिजे असते काय हे? अहो ताई, मला आईनं सांगितलं होतं हे घेऊन जाजो म्हणे. तर मी मग तुझ्यासाठी साडी आणली आता भाऊबीजची. आणि मग बाळासाठी मग येणं होते नाही होत म्हटलं. मग कपडे लहान लहान खेळणे सगळं घेऊन आलो. मग म्हटलं मी झाल्यावर तर येईनच. पण समजा मी पहिले नाही पोहोचलो तर मग मग मामाकडून काही लागण नाही काय म्हणून. चल आता. आत्याबाई पाहिलं माझ्या भावानं काय काय आणलं तर? तुम्ही म्हणता येतच नाही म्हणता तुझ्या कोणी. हा अन आत्याबाई तुम्ही कोण वाट पाहून राहिला? कोणाची वाट पाहून राहिला तुम्ही? अहो मी काय वाट पाहिन कोणाची? मी काय म्हणते तर यालाच पाहायला आली त्या भावाले. कोण आलं बापा? तू आली कोणी इकडे? आवाज आला मला मोहिनीताई मोहिनीताई. मी म्हटलं कोण होय? आली मग मी इकडे पाहिले. मी कोणाची वाट पाहू बाबा आता? मला माहिती आहे आत्याबाई तुम्हाला माझ्या भावाला तर काही आवडलं नाही. तुम्हाला पाहिजे होती तुमची पोरगी काही आली नाही. माझ्या भाऊ चिवून गेला म्हणून तुमची नाराजी आहे. वाट पाहून राहिला तुम्ही पोरीची. माझ्यापासून काय खोटा बोलता तुम्ही? मला सारं माहित राहते. जाऊ दे कोण बोलत आत्याबाई सोबत. त्याचं ध्यान सारं रस्त्यावरच आहे पोरीवर. पोरगी कधी येते बापानं काय येते. अरे लोक येऊन राहिले पण माझी पोरगी काही याचा पत्ता नाही बापा अजून. रेणुकाताईच्या घरी गेला होता काय रे मोहित? हा ताई गेलो होतो ना, रोहिणीताईच्याही घरी गेलो होतो. आणि आता इकडे आलो. आईला सांगितलंच होतं मी मोठ्या ताईच्या इथं जातो म्हटलं मी दोन्ही. आणि तिकूनच येतं म्हटलं भाऊबीज वाढून आता. हो मी गेलीच नाही रे दिवाळीले म्हणून म्हटलं मोहित तरी आला पाहिजे म्हटलं. पण त्या म्हटलं होतं की त्या दिवशी येतो म्हणून. तर मी अशी भीरभीर वाट पाहून राहिली. म्हटलं कधी येते माझ्या भाऊनं कधी नाही म्हटलं. नाही तर मग कसं होते का पाय बा कोणी येत असतं नाही तुझ्या घरचं. त्या भाऊ येत नाही वाढले. आता हे शेवटचा दिवस राहिला होता बाबा. बरं झालं तू येऊन गेला आता. नाही मोहिनी आला का होती भाऊ? बरं झालं आला. अन आहे ना मुक्कामी आहे ना आता 1-2 दिवस? नाही ताई, मुक्कामी कुठं? आता मी ताईले ओवाळायला लावतो निघतो. मग पेपर गिपर आहे ना, कुठं मला थांबायला पुरत नाही ना ताई. मग सगळं झालं म्हणजे मग थांबत जाईन मी 1-2 दिवस. बापा काऊन रे? थांब ना रात्रभर तर थांब निदान. ते बाबाही तसेच रातभर मोठ्या मुश्किलनं थांबवलं बाबाले. आणि आज जर सकाळी गेले तर तू आला आता. मग आता थांब ना आता आजच्या दिवस थांब आणि उद्या चाललं जाजो. हा ना रे थांब ना मोहित आजच्या दिवस. थांब ना असं बरं वाटतं बहिणीले. आला बाबा राहिला आपल्या घरी रातभर. हा आलं ना उभ्या चाललं तर काय वाटतं रे ते पाहुणा आल्यासारखा गेल्यासारखा. ताई थांबलो असतो मी, पण आता पेपर नसते ना तर थांबलोही असतो. पण आता पेपर आहे कोणी तर थांबू शकत नाही ना. मग कोणी मग लॉस होऊन जाईन ना सगळा. मग पेपर गिपर झाले म्हणजे मग उन्हाळ्यात येईन मी. मग लागन तर 2 दिवस थांबायचं तर 4 दिवस थांबत. मग आपण फिरायला जाऊ कुठं तरी. बरं बाबा आता असं म्हणतं तर मग आता काय म्हणू तुले? ठीक आहे वाढू का मग तुले? जेवण घेऊन करून तर जाशील ना? मोहिनी ताई आता तू माझ्या मागं जेवायचंही नको लागू आणि काहीच नको लागू. मला फक्त ताटान ओवाळ आणि मला निघू दे. लागन तर मला थोडंसं फराळा गिराळाचं देऊन दे बस. बाकी मी काहीच खात नाही आणि जेवतही नाही. तुझ्या समाधानासाठी तेवढं खातो. आणि तू ताटान मला ओवाळून घे आणि जाऊ दे बाबा मला. मग येईन लागन तर मी पुरसदनं. बरं बाबा आता तू नाहीच म्हणतो तर मग आता काय म्हणू? ठीक आहे आणतो मग मी ताट. असं आहे पोरगी आपल्या घरी गेली म्हणजे माईले भीर वाट पाहा लागते. आता येईन मग येईन आता येईन मग येईन. पण काही पोरीचा याचा पत्ता राहत नाही. आता तेच काय करून माहितीले सारातलं घरातलं निरळ पिरे करून निघा लागते. तेच काय करणार आहे? ते दुसऱ्याची बांधलीच राहते. काय म्हणू आता तिले? आता येईन असते सांगितलं तर होतं बापा येतो म्हणून. हाय आली बापा मी पोरगी शेवटी. वाट पाहू थकून गेली होती तुम्ही मी. आई काऊन दरवाजात उभी आहे? कोणी येऊन राहिलं काय? वाट पाहून राहिली का कोणाची पैन माय वाट तूही पाहून राहिली. म्हटलं छाया येतो म्हणे अजून आली नाही. तूहीच वाट पाहून राहिली. कोणाची पाहू बाबा? कोण आहे मग मला एवढं महत्वाचं? आणि काऊन एकटीच आली? जवळनी आली का सोबत? आणून नाही दिलं का तुले? बॅगही घेतली बापा लेकरूही घेतलं. हात दुखते का नाही दुखत तुये? आणि काऊन अशी एकटीच आली? आई घरात चाल तू सांगतो. रस्त्यावर सांगू का इथून? इथंच सांगून इथूनच वापस जाऊ काय तुला आता? म्हणशील तर इथूनच जातो आता वापस. नाही हो चाल ना घरात. मी विचारून राहिली म्हटलं एकटीच आली बापा. लेकरू घेतलं बॅगही घेतली आणि काय झालं म्हटलं बापा एकटीच आली एवढ्या दुरून. आणि हात घेत नाही दुखत काय? कोणी सोडायला नाही आलं का असं विचारून राहील बापा तुले. आणखी बॅग आण माझ्याजवळ. निदान त्याला आण माझ्याजवळ. अशा आहे सुना जर्राशा नंदीची त्याला वाट नाही आहे म्हटलं पाहाची. ते दसून गेली भावाले घेऊन खोलीत आणि हे असं नीच्या खोलीत दसली. वैशाली अय वैशाली होईनी जाऊ दे बाई. त्याला काही आवडलं नसून मी आलेली. झोपले असं आपापल्या खोलीत. काही तसे नंदा आले तर आवडत नाही कोणाले. आता बाई अरे आल्या का छाया? या ना या. का व तुम्हाला मी पहिलेच सांगितलं छाया येते म्हणून. बकेटभर पाणी तर ठेवायला लागत होतं बाया. पाणी ठेवायला लागत होतं. आणि काय म्हणते आता गडवा गिलास घेऊन यायला पाहिजे होतं. पण नाही चालल्या खाली हात हलवत. काऊन वहिनी मी आली तर आवडलं नाही का तुम्हाला? आवडलं नाही? बापा काय बोलता हो छायाताई? आम्ही तर वाट पाहून राहिलो बाबा तुमची. तुमच्यासाठीच तर मी गुलाबजामुन बनवून राहिली. मला आता बहिण बनायला सांगितले तर तेच तर बनवून राहिली बाबा मी. म्हणजे आताच पाहुणचार करताना हाकलून देता वाटते नाही? म्हणजे मला गुलाबजामुनचाच पाहुणचार करता वाटते. गुलाबजामुन खाय आणि जाय आजच्या आजच. आहे की नाही? असंच आहे ना म्हणणं? पहा त्या बाई हाय तुम्हीच म्हटलं होतं ना गुलाबजामुन करून ठेव म्हणून. मूर्ते चांगले
तुम्हाला तर म्हटलं होतं मी संध्याकाळी करून म्हणून. अन पाहता आहे आता कशा बोलते छायाताई. अव ठेव ना त्याले, जाय खोलीत नेऊन ठेव त्याले, जराभर झोपून दे. काय आता उभी उभीच राहतं का इथं. मग संध्याकाळी वाढजो त्या भावाईले. आता घरी नाही आहे सध्या ते तिघही जण. आई तिघं म्हणजे सुमिता इथंच आहे काय? सुमिता आहे इथं आणि परी आहे का इथं? जमलं बा, परीसोबत जरा अशा गोष्टी करायला होते मला. ठीक आहे जातो मग मी. याला ठेवून देतो, झोपून देतो याला जराभर. परी कुठं आहे व? परी नाही आहे, फक्त सुमितच आहे. परी आली होती गेली ते. सुमित आहे, येते तो संध्याकाळी. आणि हे येते दोघं जण त्याच्या ड्युटीवरून. मग संध्याकाळी वाढून घेजो. बरं आई ठीक आहे. वहिनी थांबायला तर पाहिजे होतं माझ्यासाठी. संध्याकाळी वाढलं असतं. तुम्ही तुमच्या भावाले आणि मी माझ्या भावाईले. ननदबाई माझ्या भाऊ काही थांबून नाही राहिला, तो चालला म्हणते आता. त्याचे पेपर आहे. तुमचे भाऊ काय संध्याकाळी येईन घरीच आहे, कुठं जाते ते? त्याला काम आहे सध्या म्हणून जाते तो. म्हणून त्याला वाढून घेतो, निघते म्हणते मग तो. काही पण बहाणा करत असून तुमचा भाऊ. अन थांबाने लागलं पाहिजे म्हणून. काही आणलं तुमच्या भावानं, खाली हात असता आला तुमचा भाऊ. त्याच्यानं जात असन लवकर. ननदबाई माझ्या भाऊ खाली हात नाही आला म्हटलं. माझ्यासाठी साडी आणली चांगली महागातली महाग. मी आता ते मगाने खोलीत नेऊन ठेवली म्हणून. आता समोर देणं काय सगळ्याच्या. आणि पहिले दिल्ली विचारा नाही तात्या बैले. मोहिनीताई ओवाड मला लवकर लवकर जाऊ दे. आता हे लोक याच्यावर लक्ष नको देऊ, तू जास्त देत नको जो घरातल्या गोष्टीवर लक्ष. तू कधी तुझ्या तब्येतीवर लक्ष देत जाय फक्त. हो रे, मी कुठं देतो उलीच्या गोष्टीवर लक्ष नसू देत मी. मला काही गरज नाही चालली लक्ष द्यायची. गेले काय घरातले जेले जे बोलायचं आहे ते बोलतेत. आपल्या म्हणण्यानं काही चुपचाप राहतात का ते? चाल मग मोहिनीताई निघतो मी आता. घे तब्येतीची काळजी घे. चला ते बाई येतो म्हटलं. बरं ताई येतो म्हटलं. घ्या काळजी घ्या तुम्ही पण, तुमच्या बाळाची तुमची स्वतःची. हो या. वहिनी दाखवली नाही मग तुम्ही साडी कशी आणली तर तुमच्या भावानं? लपून ठेवली का बाबा माझ्या धाकानं? मी नाही घेत ना. मी काय लपून ठेवची आहे ताई? माझ्या भावानं आणली माझ्यासाठी. मी तर खोलीत ठेवून दिली मगाशी आणि ओळ्या लिहून गेली. आता काही आणली भावानं तर काही दाखवाच लागते का सगळेले? आणि पाहिजे ना दाखवतो ना. आणि तुम्ही काय घेता हो माझी साडी? मला माझ्या भावानं चिंदी आणली का नाही तरी मला ते प्याराची आहे. असं नाही आहे बाबा, लोकांसारखं नाही आहे. माझ्या भावानं मला लाख लाख रुपयाचं दिलं पाहिजे म्हणून अशी माझी नीतीच नाही आहे. माझ्या भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे. त्यानं आणलं नाही आणलं तरी मला त्याची फिकरच नाही. पण चला बा आता त्यालाच वाटलं आणलं पाहिजे बहिणीसाठी म्हणून माहित आहे त्यानं लहान बाळासाठी घेऊन आला आत्ताच पासून. आणि माझ्यासाठी साडी आणली मस्त चांगल्यातली चांगली. म्हणजे मला काही टोमणे मारून राहिला का तुम्ही? लाख लाख रुपयाचं म्हणजे मी काही माझ्या भावाला लाख लाख रुपयाचं मागतो तर काय झालं? एकुलती एक बहीण आहे म्हटलं मी. तीन भाऊ आहे मला, ते नोकरीवाले आहे. मग काय झालं मागितलं तर? तुम्ही मागा. तुमच्या भावाला नोकरीच नाही तर कशा मागा तुम्ही? माझ्या भावाला नोकरी लागेल का नाही छायाताई तरी मी एवढ्याला नाही मागणार म्हटलं. त्याच्या परीनं जे होईल तो मला देईन तर मी त्याच्या समाधान मानन म्हटलं. मी अशातली बहीणच नाही आहे. माझ्या भाऊ माझ्या घरापर्यंत आला ना त्याच्यातच मला लय समाधान आहे म्हटलं. कायले बोलून राहिली होती हातात चालली ते पाहुणी म्हणून ह्या घरात. आणि अशी बोलतं काय टचकीचं? नंदीले कोण बोलते असं? म्हणजे आत्याबाई बराच नाही आहे तुमचा तर. पोरगी बोलून राहिली ते दिसून नाही राहिलं तुम्हाला आणि मी बोलून राहिली हेच दिसून राहिलं का तुम्हाला? बरं नाही तुमच्याजवळ. पहा बा असं राहते मी बहीण भाऊ. घरघरची कहाणी आलेच म्हणते. असंच समजते मला तर आता. आपण चांगलं राहिलं की नाही तर घरातले लोक आपल्याला चांगलं राहू देत नाही म्हटलं. आता वैशाली ताईले तर टोमणे मारतेच मारते. आता मलाही मारायला लागले हे लोक. मग आता जुनं रूप दाखवून देऊ का येईल? मग तर माझ्या सावलीत उभे राहत नाही या. जाऊ दे आता जशी आहे मोहिनी तशी बरी आहे. आपल्या माय भावानं चांगलं येईल काय आहे. आणि पाहिजे ना ननद कशी टोमणे मारायला आली इथं. बरं जाऊ द्या तुम्ही की नाही फक्त व्हिडिओ पाहत जा आपले. याच्यावर ध्यान नका देत जाऊ. फक्त मोहिनी काय करते मोहिनीवर ध्यान देत जा. मोहिनीनं कसं वागावं काय वागावं ते बिलकुल सांगत जा मला. तशीच मोहिनी वागा तुमच्या म्हणण्यानुसार. येईन म्हटलं तरी चालते का मोहिनीला शिकवते बा म्हणून हे लोक? चालते म्हटलं तरी. बरं मग पहा असेच व्हिडिओ. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. नक्की सबस्क्राईब करत जा आणि हाईप पण देत जा. चला मग आपण की भेटू आता उद्याच्या भागात. तोपर्यंत अशीच धमाल पाहत राहा तुम्ही.